आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। आता इथं मोर्चा सुरुवात झालेली आहे। आता काय असेल सरकारला असेल, पोलीस प्रशासनाला असेल, गेली 18 दिवसापासून विलास भुलेचा खून झालेला असताना त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही म्हणून ही आज पहिला केसमध्ये मोर्चा आहे। येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक तालुक्यात मोर्चे होतील, जिल्ह्यात होईल। येणाऱ्या काळात थोड्या दिवसामध्ये बीड जिल्ह्याचा एक व्यापक मोर्चा 4-5 लोक घेऊन तो मोर्चा होईल। पण जर विलास भुलेला न्याय मिळत नसेल तर ही खऱ्या अर्थाने शासनाची आणि गव्हर्नमेंटची चूक आहे। माझी एकच राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या केसकडे लक्ष दिलं पाहिजे। आपण काही केसकडे लक्ष देता आणि काही केसकडे लक्ष देत नाहीत, असं चालणार नाही। परंतु विलास भुलेला न्याय दिल्याशिवाय आता आम्ही पण स्वस्थ बसणार नाही। पुढचं पाऊल काय असेल, इशारा काय असेल? नाही, 18 दिवसापासून त्याला न्याय मिळत नाही, त्यांना त्यांच्यावर मोका लागला पाहिजे। जे कोण आरोपी राहिलेत, जे खासदार पुत्र त्यांचे जे चिरंजीव आहेत, त्यांचं सुद्धा जे मयत झाले त्यांचे सख्खे भाऊ त्या ॲम्ब्युलन्समध्ये येत असताना त्यांनी सुद्धा सांगितलंय की मला माझ्या भावानी सांगितलंय की खासदार पुत्राच्या पोराने असं करायला सांगितलं। अशा प्रकारची घटना घडल्यावर सुद्धा शासन दुर्लक्ष करतं आहे। सरकारला विनंती आहे याच्याकडे लक्ष द्या। ज्या पद्धतीने जातीवाद तुम्ही म्हणता, काही लोक म्हणतात, पण ज्यावेळी देशमुखाचा खून झाला त्यावेळी आम्ही सुद्धा सांगितलं होतं जे कोणी आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक केलं पाहिजे, ही त्या काळाची सुद्धा आमची भूमिका आहे। त्यामुळं ह्या कुटुंबाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि विलास भुले जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू होतील। आता तर सुरुवात आहे, येणारा वेळ बघा काय काय होतंय ती। यानंतर काय आंदोलनाची दिशा राहील, यापेक्षा मोठं व्यापक आंदोलन? नाही, बीडला एक जिल्ह्याचा मोर्चा काढू होता, त्या मोर्चामध्ये 6-7 लोक असतील आणि 100% असतील। एका दिवसात हा मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। केज तालुक्यातलं 1 दिवसाचं आहे आणि आता एक अल्टिमेट देऊन करू शासनाला। त्या काळात जर नाही झालं तर 100% रस्त्यावरची लढाई लढू आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना परत आवाहन करतो की या केसकडं गांभीर्याने लक्ष द्या। ज्याला जे कोणी आरोपी असतील त्याला शिक्षा मिळाली पाहिजे, त्याला फाशी मिळाली पाहिजे, त्याच्यावर मोका लागला पाहिजे आणि उर्वरित राहिलेले आरोपी आहेत त्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे, ही आमची मागणी। थँक्यू.